आज मी बनवणार आहे बेसनचे लाडू एकदम खुशखुशीत। तर याला जास्ती तूप पण नाही लागत आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये रेडी होतं। अर्धा किलो बेसन घेतलंय मी इकडे। उद्या गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी बेसनचे लाडू लागतात स्वामींना म्हणून बनवून घेते आज। तर पीठ हे मी चाळून घेत आहे असे। इकडे बेसनचं पीठ चाळून झाले माझं। हे अर्धा किलो साखर आहे, बारीक केलेलेच आणलेत। ती साखर अर्धा किलो ती जास्त होते, मी तेवढं टाकणार नाही, त्यातला अर्धाच टाकणार आहे। तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही टाकू शकतात। आणि ती साखर पण मी चाळून घेत आहे, त्यात गाठी असतात म्हणून असे दोन्ही पण मी चाळून घेतले। एकदम सोप्या पद्धतीने, मी काही ड्रायफ्रूट वगैरे काहीच नाही घातले। हे पूर्ण हे अर्धा किलोचा होता आणि हा पण अर्धा किलोचा होता। अर्धा किलो साखर एवढ्या पण मी त्यातला अर्धच टाकले, अर्धे ठेवले, बस तेवढंच जास्त झालं। आता तूप पण जास्त नाही लागत, तुम्ही बघा। आता पिठाला मस्त लाल होजेपर्यंत भाजायचं। आपला हात असंच चालूच ठेवावं लागतं आणि एकदम स्लो गॅसवर असे तुपाचे सगळे फोडी असं फोडून घ्यायचं। तर असं आता लालसर दिसते ना तुम्हाला, असं भाजायचं। ती छोटे छोटे गाठी आहेत ना, ते असतातच। ते लाडू बनवता आपण तेव्हा त्याला फोडता येतं, गरम गरम नाही फोडायचं, थंड झाल्यावर। तर असं भाजून झालं आहे माझं, तर काढून घेते मी। आमचे इथे कांदे बटाटा लसूण आले आहेत। इथे मी थोडंसं इलायची कुटून टाकली आहे, बाकी काहीच नाही टाकली, फक्त तूप पण थोडंच टाकले, तुम्ही बघितले। आणि बेसन एकदम साधा बनवले आहे मी। तुम्हाला जे काय पाहिजे असेल तर तुम्ही ते टाकू शकतात, असं काही नाही। मला काहीच नको होतं म्हणून मी काही नाही टाकली। आता साखर पण टाकून झाले, दोन्ही असं छान मिक्स करायचं। लगे हात नाही लावायचा, कारण पोळते ते गरम असते। असं सगळीकडे छान मिक्स करून घ्यायचं। त्याला आपोआप ते तूप आणि हे वल्ल असं होतं आपोआप। आता गरम आहे, नीट मिक्स करून घ्यायची। मग थोडं थांबायचं थंड होजेपर्यंत जरा।